या आहेत साताऱ्याजवळील मानेवाडी गावात राहणाऱ्या शारदाबाई सर्जेराव मोरे। रोज नित्य नियमानं सकाळी सकाळी त्या लगबगीनं घरून निघतात आणि मिळेल त्या वाहनानं सज्जनगड गाठतात। सज्जनगडावर ह्या आजी गेली 9 वर्ष गडावरील पायऱ्यांची साफसफाई करतात। हे काम करत असताना त्यांना कोणताही संकोच वाटत नाही। आजी कसा झाला प्रवास? समोरून येणाऱ्या पर्यटकाचं श्रीराम म्हणून त्या स्वागत करतात। त्यांच्या मुखात अखंड श्रीरामाचा जप चालू असतो। एसटीतून उतरल्यानंतर वाहनतळापासून ते महाद्वारापर्यंत साधारण 250 पायऱ्या। या पायऱ्या आजी साधारण 2 ते 3 दिवसात स्वच्छ करत असतात। जास्त अस्वच्छता असेल तर आठवडा लागतो। प्लास्टिकच्या पिशव्या इतर कचरा असेल तर आजी तो गोळा करतात आणि कचरा पेटीत टाकतात। अशी माझ्या मनानच कल खाल्ला की मी इथे सेवा करणार म्हणून। रामाच्या दारात मी अशी वरती गेले, मी त्यांना एक झाडू मागितला, त्यांनी मला एक झाडू दिला। मी त्याच्यापासून तिथनं सुरुवात केली। मग मी तिथपासून माझी सेवा करत राहते। मला असं कोण अटकावत नाही, कुणी नाही, सगळी माझ्याशी ठीक आहे। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतूंमध्ये आजींची सेवा गेल्या 9 वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे। शारदा आजी या मोबदल्यात काहीही घेत नाही आणि तशी मागणीही करत नाही। आजींची घरची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक आहे। सज्जनगडावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वखुशीने दिलेली मदत त्या स्वीकारतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। कुटुंबात कोण कोण आहे आता? मुलगा आहे, सून आहे, नातूंड आहे। पण नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्यातली मी इथं सेवा करून मला काय जे मिळेल त्यातली मी घेऊन जाते, सगळ्यांच्या मुखात घालते। तुमचे पती अपघातामध्ये 10-11 वर्षापूर्वी वारले। अपघातात दोघे भाऊ संगती वारल्यामुळे आम्हाला तिथे एकच आमचं घर होतं मागासवर्गीय म्हणून। त्याच्यामुळे आम्हाला काही कोणाचा आधार नाही म्हणताना मी मुलाला सुनाला घेऊन मी आले इकडे। तिथपासून मुलगा माझं कुठलाही धंदा आपला जिल्हो करतो, मजुरी वगैरे करतो। मजुरी काय भेटले गावंड्याच्या हाताखाली म्हणा, नाही आपल्या शेतातलं म्हणा, काय खत टायली काय असेल त्यांच्या गाडीवाली। सज्जनगडावर नेहमीच येणाऱ्या पर्यटकांशी आजींची चांगली मैत्री झाली। अगदी आपल्या जवळच्याच नातेवाईक आहेत अशा रीतीनं त्या चौकशी करतात। 8-9 वर्ष झाले आजी येतात पायऱ्या साफ करायला, रोज स्वच्छता पायऱ्या साफ करून जातात। बरेच वर्ष झालं, 8-9 वर्ष झालं पाहतोय मी इथं। ह्याचा आदर्श लोकांनी घेऊन याप्रमाणे काम करावं। गड स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे। पर्यटकांनी कचरा व्यवस्थित भरून टाकून स्वच्छ करतात त्या, आणि ह्यांची अविरत 12 महिने सेवा चालू असते। 8 ते 9 किलोमीटर लांबून रोज येऊन निरलस सेवा करणं, गडाची काळजी घेणं, त्यासाठी हा एक यंग मुलांनी आदर्श म्हणून बघितलं पाहिजे याच्याकडे। जय श्रीराम। गडाच्या पायऱ्या साफ करणं म्हणजे समर्थांची सेवाच आहे असं आजी वारंवार सांगतात। जीवात जीव असेपर्यंत मी गडाची सेवा करणार असंही त्या ठामपणे सांगतात। गडावर येणाऱ्यांनी स्वच्छता करावी असं वाटतं का विचारल्यावर आजी म्हणतात, करते ना आपली, मला नाही काही बाकी पोरं सारखे एखादी आपली होईल तिथे आपली करायची। जितभर आपल्या सेवा होईल तिथभर आपली करत राहायचं। वेळ घाण असली, उशीर लागतो, असली घाण जाते भराभरा लवकर आपली हे करत, पण आपली थांबत माझ्या हे आपलं म्हणजे गुडघं ही दुखत्यात, त्याच्यामुळं मला काही जास्त आपलं हे होत नाही। श्रीरामाचं नाव घेत आपली मी सेवा करतो असं वाटतं। साधारण 70 वर्षांच्या या आजी 18 वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा त्यांचा चालण्याचा रुबाब आहे। थोड्यात थकल्यात, मात्र त्यांच्या सेवाभावी वृत्तीची दाद द्यावी तितकी कमीच आहे। संतोष शिराळे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, सातारा।